विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी अर्ज भरताना मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पुण्यामध्ये पाहायला मिळाला। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुण्याच्या जागेसाठी आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच अशी लढत पाहायला मिळू शकते। महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा ही शरद पवार पक्षाकडे आणि प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील हे रिंगणात आहेत, तर महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवारांच्या पक्षाकडे आहे आणि विक्रम काकडे जे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यांनी फॉर्म सुद्धा काल भरलाय। या दोन्ही राष्ट्रवादींमध्येच आता हा खरा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे। दरम्यान आता या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट सुद्धा आलाय। याचं कारण म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रदीप कंद हे अर्ज माघारी घेतात का किंवा त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या अस्वस्थता आहे। राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधून सुद्धा विलास लांडे यांचं नाव चर्चेत होतं, मात्र यांची नावं नाकारून पक्षाचे प्राथमिक सदस्यही नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणं हे काही कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना फारसं रुचलेलं नाही आणि हेच कालच्या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये दिसून आलेलं आहे। महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली असल्यानं विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यांनी उमेदवारी अर्ज भरला सुद्धा। त्याबरोबरच शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सुद्धा डमी अर्ज भरलाय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्यानं पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी हा अर्ज दाखल केलाय आणि डमी अर्ज तुषार कामटे यांनी भरलाय। त्यामुळे हा सामना आता जवळपास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। विक्रम काकडे यांना उमेदवारी का दिली याबाबत वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। आर्थिक ताकद असल्यामुळेच विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे। किंवा तिथं आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक सक्षम उमेदवार असावा असं तो एक निकष लावला असेल की आता सध्या खूप मोठ्या याच्यामध्ये स्पर्धा होईल आणि मग पैशाचं त्या ठिकाणी कुठंतरी मोठं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काहीतरी मोठी पैशाची हे होईल आणि मग मताची हे होईल असं त्या ठिकाणी वाटलं असेल म्हणून पक्षाचा उमेदवार त्यांनी दिलेला दिसतो। आर्थिक हित बघून सगळी उमेदवारी दिली नाही, आता राज्यात किती लोकांना कोणते कोणते दिले सगळे असेच आहेत। आता राज्यातले बघा ना, म्हणजे कार्यकर्ते सोडून प्रत्येकाने आपापल्या मुलांना तिकडे घेतलेली आहेत, काही मित्रांना, काही मुलाला, काही पाहुण्याला, काही उद्योगपतीला, काही पैसे खर्च करणारा असे तिकडे आहेत। कार्यकर्ता म्हणून कोण आहे बघा ना, विधान परिषद कोणीच नाही। कार्यकर्ता म्हणून कोणी दिलेली दिसत नाही असं की आम्हाला वाटतं। आता अजितदादा असते तर कधी त्यांना कोल्हा असतं सगळ्यांनाच आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ते तिकीट दिलं असतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेवर यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये अनिल भोसले हे विजयी झाले होते। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि आता त्याच जागेवर ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे ते विक्रम काकडे म्हणजेच अनिल भोसले यांचे जावई आहेत। त्यामुळे सासऱ्याची जागा जावयाकडे गेली अशा चर्चा सुद्धा काल दिवसभर सुरू होत्या आणि हा सुद्धा एक योगायोग असल्याचं बोललं जात आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये 867 मतदार आहेत आणि 441 पुरुष तर 426 महिला मतदारांचा समावेश आहे। 5 जूनला अर्ज माघारीचा दिवस आहे। त्या दिवसापर्यंत नेमकी काय काय आणखी राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।